नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट दिली गगनगिरी महाराज मठ खोपोलीला. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे पवित्र स्थळ म्हणजे शांततेचं आणि आध्यात्मिक ऊर्जेचं केंद्र. मठातील वातावरण, भक्तांची श्रद्धा आणि परिसरातील सौंदर्य मनाला वेगळाच आनंद देतं. चला तर मग पाहूया त्या दिवशीचे काही खास क्षण. सकाळचे 11:31 झालेत. आम्ही आता आहोत खंडाळ्यामध्ये. खंडाळ्याच्या कॅनियन व्हॅलीतून दिसणाऱ्या निसर्गरम्य दरीचे आणि धबधब्यांचे सुंदर नजारे बघण्यासाठी एक छोटा ब्रेक घेतला होता. दुपारी साधारण 12:30 वाजेला आम्ही खोपोलीला गगनगिरी महाराज मठात पोहोचलो. गश्मीर तुम्हाला आता गगनगिरी महाराज मठातल्या भक्त निवासातील आमच्या रूमची टूर देत आहे. रूममधून निघाल्यावर आम्ही महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचलो. मंदिराच्या जवळूनच वाहणाऱ्या पाताळगंगा नदीचा खळाळणारा आवाज संपूर्ण वातावरणात एक वेगळीच मोहिनी निर्माण करत होता. त्या आवाजाने संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला होता. गगनगिरी महाराजांचे मूळ नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटणमध्ये झाला. 4 फेब्रुवारी 2008 रोजी वयाच्या 101व्या वर्षी महाराजांनी समाधी घेतली. रोज येथे भाविकांची खूप गर्दी होत असते. तसेच गुरुपौर्णिमा व दत्त जयंती उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. उत्सव काळात अधिक संख्येने भाविक मठाला भेट देतात. येथे मुंबई पुणेच नाही तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडू या राज्यातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.
थोडा वेळ आराम केल्यानंतर संध्याकाळी 4 वाजता आम्ही मठाच्या जवळच असलेल्या गगनगिरी महाराजांच्या गुहेच्या दर्शनासाठी निघालो. पंधरा 20 मिनिटांचा चढाव, पायांवर थोडा ताण, पण मनात उत्सुकतेची ऊर्जा. आणि अखेर त्या गूढ गुहेच्या दाराशी आम्ही उभे होतो, जिथे शांतता आणि इतिहास एकत्र गुंफलेले होते. स्वामी गगनगिरी महाराज ह्याच गुहेत तपस्येला बसायचे. पावसाळ्यात गुहेवरून वाहणारे पाणी सुंदर अशा धबधब्याचे रूप धारण करते. येथून खोपोली शहर व परिसराचा नयनरम्य नजारा दिसतो. डोंगराच्या आजूबाजूने झाडांनी नटलेला हिरवागार निसर्ग आणि त्यातून जाणारा रस्ता. चढताना दमछाक झाली, परंतु उतरताना रिलॅक्स वाटले. इथे आयुर्वेदिक मसाज सेंटर आहे. तसेच योग प्रशिक्षण वर्ग सुद्धा इथे चालवले जातात. इथे निसर्गाच्या सानिध्यात राहणं म्हणजे जणू काळाच्या गोंगाटातून बाहेर पडून एका शांत निर्मळ जगात प्रवेश करणं होतं, जिथे प्रत्येक श्वासात हिरवाईचा सुगंध होता आणि प्रत्येक क्षण मनाला स्पर्शून जात होता. रात्री आम्ही मठामध्ये महाप्रसादाचा आस्वाद घेतला. मग तुम्ही कधी जाताय गगनगिरी महाराज मठाला भेट देण्यासाठी? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका.